अवैधरित्या प्राणघातक हत्यार बाळगल्याप्रकरणी 2 विधी संघर्षित बालकांसह एकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने उंटवाडी खेतवाडी लॉन्स येथून 15 मार्च रोजी अटक केली आहे। 16 मार्च रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व आमदार अंबड परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिघे जण प्राणघातक शस्त्र बाळगून काहीतरी उद्देशाने खेतवाडी लॉन्स उंटवाडी येथे वावरत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून 2 विधी संघर्षित बालकांसह रोहित मताजी लगरे वय वर्ष 22 राहणार उंटवाडी खेतवाडी लॉन्स झोपडपट्टी याला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता चॉपर व तलवार जप्त करण्यात आली। पुढील तपासासाठी त्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून 15 मार्च रोजी रात्री 9 वाजता शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।